बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, डोंट सिट डाऊन अँड वेट फॉर द ऑपॉर्च्युनिटी टू कम अँड गेट अप अँड मेक देम. म्हणजे काय, आता अपॉर्च्युनिटीची वाट बघायची नाही, संधी मिळेलच असं नसतं. आता समजा तुम्ही कबड्डीची मॅच खेळत आहे, ठीक आहे, बरोबर आहे. आता तुम्ही ही संधी बघून राहिले. आता समजा तुमची जी लाईन असते, कोणती लाईन म्हणतात त्याला, बोनस लाईन, ठीक आहे. आता तुम्ही जर विचार करून राहिले पुढचा जो ऑपोनंट आहे तो बोनस लाईन वर येईल तेव्हा मी त्याला ग्रॅप करील आणि तेव्हा आपण पकडू आणि 1 पॉईंट मिळेल. आणि तो बोनस लाईनला टचच नाही झाला तर, तो आलाच नाही तर तुम्ही त्याला पकडणार आहे का? कारण तुमच्या मनामध्ये काय, संधी येऊ द्या. संधी येऊ द्यायची नसते, संधी बनवायची असते. संधी कशी बनवसाल मग? तुमची टेक्निक असली पाहिजे त्याला पकडण्याची, की या पोझिशनला आपण त्याला पकडणार, आपण या पोझिशनला संधी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणार आपल्या टीमसाठी. हे झालं टीम बद्दल, ठीक आहे. तर अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. संधी ही येत नसते, तिला काय करावं लागत असते, बनवावं लागत असते. समजलं? डोंट सिट डाऊन अँड वेट. जर वाट पात्र असाल तर वाटच पात्र असाल. क्वेश्चन लिहितो तोपर्यंत. क्वेश्चन आहे बघा 9 नंबरचा, 8 पर्यंत झालेलं आपलं, ठीक आहे. हेअर सात नंबरचा झालेला आहे, 8 नंबरचा झालेला आहे. 8 नंबरचा अगोदर घेतला होता, आठवा एकदा, ठीक आहे. हा 8 नंबरचा अगोदर घेतला होता. आता 9 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हेअर टॅन थिटा प्लस 1/tan थिटा इज इक्वल टू, ठीक आहे. आता काय करायचं बघा, तुम्हाला इथं स्क्वेअर दिसतं का नाही, मग तुम्हाला काय करावं लागेल, याला स्क्वेअर, स्क्वेअरिंग बोथ साइड. हिअर याला जास्त काही गरज नाही, जाऊ द्या, कारण दोन्ही साइड घेतल्या आपण. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काही क्वेश्चनला एलएचएसची गरज नसते, डायरेक्ट सॉल्व्ह करायचे असतात. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, याचा स्क्वेअर काय होईल, टॅनचा स्क्वेअर, टॅन स्क्वेअर थिटा, प्लस याचा स्क्वेअर होईल 1/tan स्क्वेअर थिटा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए इंटू बी. हा असतो फॉर्म्युला, ठीक आहे. कोणता फॉर्म्युला असतो तो, ए प्लस बी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. असा फॉर्म्युला वापरला. पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, ट्वाइस ए बी, आणि समोर तिकडे पण 2चा स्क्वेअर काय होईल, 4 होईल ना. 2चा स्क्वेअर 4, टॅन टॅन कॅन्सल, काय उरलं मग, देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा प्लस 2 इज इक्वल टू 4. मग टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा 4 मायनस 2. मग देअरफॉर हा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2, ठीक आहे. हेज प्रूव्ह. समजलं, काय अवघड नाही, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबरचा, ठीक आहे. बघा, आता इथे एलएचएस घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, एलएचएस. हेअर एलएचएस लेफ्ट हँड साइड काय दिलेली, एलएचएस टॅन ए अपॉन 1/tan स्क्वेअर ए, याचा स्क्वेअर, ओके, प्लस कॉट ए कॉट स्क्वेअर ए, ठीक आहे. आता बघा, टॅन ए अपॉन 1/tan ए चा स्क्वेअर म्हणजे काय होईल, तो सेक स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1+cot ए होईल कोसेक स्क्वेअर ए, आणि इथं लिहायचं खाली 1+tan स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए आणि 1+cot स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. यांच्या व्हॅल्यू रिप्लेस केल्या आपण, ठीक आहे. आता स्क्वेअरचा स्क्वेअर काय होईल, ऍडिशन होत असते. टॅन ए अपॉन सेकची पॉवर 4 होईल, किती होईल, 4a प्लस कॉट ए
अपॉन याची पॉवर किती होईल कोसेक फोर ए, म्हणजे 4a नाही म्हणता येईल त्याला, पॉवर येते पण आपण 4 म्हणा सध्यासाठी. आता टॅन ए इंटू हा काय होईल तुमचा सेकचा उलटा काय असतो बघा, याला एका स्टेप मध्ये कन्वर्ट करू आपण. ठीक आहे, बघा बरोबर लक्ष द्या. टॅनला कन्वर्ट करायचं साइन कॉस मध्ये, टॅनला कन्वर्ट करा साइन अपॉन कॉस. ठीक आहे, आणि सेक कोणाचा उलटा असतो कॉसच्या, कॉसची पॉवर 4a. बघा सेक कन्वर्ट होऊन काय झाला कॉस, आणि टॅनला कन्वर्ट केलं. कॉटला कसा असतो टॅनच्या उलट, मग तो येईल कॉस ए अपॉन साइन ए. ठीक आहे, कोसेकच्या उलट कोण असतं साइनची पॉवर 4a. इथं लिहा बघा, हे तुम्हाला दाखवाच लागलं. टॅन इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 अपॉन सेक इज इक्वल टू कॉस, आणि 1 अपॉन कोसेक इज इक्वल टू साइन. आता क्वेश्चन थोडा मोठा वाटतो पण याला मार्क्स जास्त असतात. ठीक आहे, हे कन्वर्ट केलं आपण, काही प्रॉब्लेम नाही, जास्त वेळ लागत नसतो पेपर सोडवायला. इथं कसे एका बॅक टू बॅक क्वेश्चन घेतो आपण, म्हणून तुम्हाला ते मोठं वाटतं. असा एकच क्वेश्चन सॉल्व्ह करणे तुम्हाला 4 पैकी आला तर असा एकच क्वेश्चन सॉल्व्ह करणे, जास्त वेळ लागत नसतो. आता बॅक टू बॅक क्वेश्चन घेतल्यानं तुम्हाला असं वाटतं की सर इथं पण आपल्याला हे लिहायचं सांगून राहिले, ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथं पण असं लिहायचं सांगून राहिले. तर काय आहे, हे बॅक टू बॅक घेतल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी असं विचित्र वाटतात, पण जेव्हा पेपरमध्ये एकच क्वेश्चन येईल, एकच क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, एक मिनिट. हा बघा, आता एक कॉस या कॉस सोबत कॅन्सल, एक साइन या साइन सोबत कॅन्सल. बघा काय उरलेलं आहे तेवढं बरोबर लक्ष द्या. आता आपल्याला प्रूव्ह करणं आहे साइन ए इंटू कॉस ए. काय काय उरलेलं बघा, साइन ए इंटू साइन ए इंटू कॉसची पॉवर 3a, आणि इकडे काय उरलेलं आहे कॉस ए इंटू साइनची पॉवर 3a. ठीक आहे, आता याच्यातून कॉमन अशी गोष्ट घ्यायची आपल्याला की फक्त साइन ए आणि कॉस ए उरलं पाहिजे. काय कॉमन घेऊ शकता सांगा बरं, साइन ए आणि कॉस ए उरलं पाहिजे एवढंच. सांगा बर. बघा आता आपल्याला बाहेर काय पाहिजे, साइन पाहिजे का नाही, फक्त साइन बाहेर घ्या. ठीक आहे, आणि बाहेर काय पाहिजे आपल्याला कॉस. क्वेश्चन तर तुमच्या समोर राहणारच का नाही, तर कॉस बाहेर घ्या. ठीक आहे, आता बघा दोन्ही ऍट अ टाइम बाहेर घेतलं, इथून साइन बाहेर घेतल्यावर काय उरलं का, इथून कॉस बाहेर घेतल्यावर काय उरेल कॉस स्क्वेअर ए. इथून कॉस बाहेर घेतलं, ठीक आहे, साइन बाहेर घेतल्यावर 3 साइन होती, उरली किती 2. झालं आन्सर, साइन ए इंटू कॉस ए इंटू 1, आणि काय लिहिसाल साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन ए इंटू कॉस ए, हे फायनल आन्सर आलं तुमचं RHS. ठीक आहे, समजलं. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बरं तुमचे, बघून घ्या एकदा. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट 11 नंबर क्वेश्चन कसे सॉल्व्ह करत आहे ते समजून घ्या. याला क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यात, याचा अभ्यास करण्याची गरज नाही. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो ट्रिग्नोमेट्री खूप सोपं आहे, एका स्टेपवर आन्सर येतं का नाही, फक्त ती स्टेप जमली पाहिजे तुम्हाला कन्वर्ट काय करणं सुरू आहे. आता याला कन्वर्ट करायचं 11 नंबरला. बघा हिअर LHS काय दिलेली LHS 100% क्वेश्चन राहणार, एक प्रूफ 100% राहणार. 1 मायनस 4 आहे का, साइनची पॉवर 4a ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1, म्हणजे 1 प्रूव्ह करायचं आपल्याला, याचं व्हॅल्यू 1 आली पाहिजे. आता सेक 4a ला असं लिहू शकतो का आपण, सेक 4a ला काय करू शकतो सांगा बरं, कसं लिहू शकतो.
कसं करू शकतो? काय करा? मल्टिप्लाय करा. काय करा? मल्टिप्लाय. इकडे बघा, सेक 4a ने मल्टिप्लाय करा. काय होईल? सेक 4a मायनस सेक 4 इंटू साईनची पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a. लक्ष द्या, मला नाही द्यायचे पेपर. सेक 4 याला जर असं लिहिलं मी 1 डायरेक्ट करू का? काही एक स्टेप टाकायची? जाऊ दे, एक स्टेप टाकून घेतो. सेक 4 आहे याला जर मी असं लिहिलं सेक स्क्वेअर ए त्याची पॉवर 2 तर चालेल का? 2 गुणिला 2. याला काय लिहिसाल? 1 अपॉन कॉस 4a इंटू साईन 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ॲज इट इज. इथं लिहा, अजून चेंज नाही केला, जाऊ द्या. केला, एक चेंज केला आहे ना. कोणता चेंज केला आपण? सेक ए इज इक्वल टू 1 अपॉन कॉस ए, हा चेंज केला एक. आता सेकचा चेंज असतो, याला आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणू शकतो ना. आणि हे काय होईल? साईन 4a अपॉन कॉसची पॉवर 4a समोर उरलेले मायनस टॅन स्क्वेअर ए. काय चेंज केला बघा, सेक स्क्वेअरला या फॉर्म्युलाने रिप्लेस केला आपण. कोणत्या फॉर्म्युलाने रिप्लेस केलं? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. बघा, तो थिटा वगैरे तो चेंज होत असतो जसा अँगल आला तसा. 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर याला काय रिप्लेस केलं? 1 प्लस टॅन स्क्वेअर साईनला फक्त इकडे घेतलं. ठीक आहे, याचा स्क्वेअर करायचा. आता बघा, 1चा स्क्वेअर 1 प्लस टॅनचा स्क्वेअर टॅनची पॉवर 4a. कोणता फॉर्म्युला? ए प्लस बीचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी. ठीक आहे, बघा मग पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी म्हणजे 2. ट्वाईस ए बी बघा सिंपल, जास्त काय अवघड नाही. ट्वाईस ए बी 2 इंटू 1 इंटू टॅन स्क्वेअर ए, ए इंटू बी म्हणजे काय होईल ते फक्त 2 टॅन स्क्वेअर ए. परत बघा, पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर, याचा ऑलरेडी स्क्वेअर केला तर काय होईल? पॉवर 4. ट्वाईस ए बी या दोघांचा गुणाकार 1 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करा तोच येईल. टॅन स्क्वेअर ए इंटू 1 तेच आलं आणि त्याला 2 न मल्टिप्लाय केलं, ट्वाईस ए बी म्हणून. समोर साईन अपॉन कॉस काय असतं? टॅन मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. झाला क्वेश्चन. काय उरलं क्वेश्चन मध्ये सांगा बरं? इथं लिहा फक्त साईन ए अपॉन कॉस ए इज इक्वल टू टॅन ए. टॅन स्क्वेअर कॅन्सल, हे कॅन्सल. काय आलं? 1 इज इक्वल टू RHS. समजलं? घ्या बघून क्वेश्चन. बघा म्हणजे चेक करायचं कसा कसा. बघा लास्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मधला. बघा हा क्वेश्चन ॲज इट इज एक क्वेश्चन याचा सांगतो तुम्हाला, इथं फक्त बघून घ्या. हेअर टॅन LHS. ठीक आहे, LHS घ्यायची ना आपल्याला. LHS काय दिलेली? LHS टॅन थिटा अपॉन, तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी, असं असल्यावर काय करा? डायरेक्ट रॅशनलाइज बाय रॅशनलाइजिंग. किती क्वेश्चन रॅशनलाइज केले रे आपण? बघा, पहिला हा केला, ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक 6 नंबरचा, त्याच्यानंतर 8 नंबरचा. आता 8 नंबरचा रॅशनलाइज करण्यासाठी राईट हँड साइड घेतली होती आपण. ठीक आहे, आणि आता हा 12 नंबरचा. 4 झाले. ठीक आहे, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इकडं सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा प्लस 1. ठीक आहे, मल्टिप्लाय टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 असंच राहू द्यायला. अपॉन मध्ये सेक थिटा ए प्लस बी ए मायनस बी दिसतात काही, काय होईल मग ते? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. इथं होईल मग टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. कसा आला टॅन स्क्वेअर थिटा? कारण तुम्हाला माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग देअरफॉर 1 इज इक्वल टू काय होईल? सॉरी, एक मिनिट. मग देअरफॉर काय होईल? टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आपण रिप्लेस केलं सेक स्क्वेअर थिटा याला टॅन स्क्वेअर थिटा.
एक टॅन कॅन्सल, इथं उरेल तुमचं वरती उरलं सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. ठीक आहे. आता बघा सेम क्वेश्चन आहे ॲज इट इज. आपल्याला फक्त टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इकडे प्लस 1 येतं, इकडे काय वरी मायनस. तो क्वेश्चन बघा प्रॉब्लेम सेट मधला. काही काही क्वेश्चन तुम्हाला देणार आहे मी होमवर्कला, परत परत घेणार नाहीये, समजून घ्या. काही आले पाहिजे तुम्हाला, जमले पाहिजे. हा बघा 8 नंबरचा क्वेश्चन, लक्ष द्या. हा क्वेश्चन बाकी अजून सॉल्व्ह नाही झाला, फक्त तुम्हाला एक सांगून राहिलो मी. 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले? टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 आणि काय प्रूव्ह करायचंय? सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. इथं बघा काय दिलेलं होतं? टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1, म्हणून आन्सर काय आलं? सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. हा उलटा आहे, इथं प्लस आहे, इथं आहे मायनस. मग जर इथं आपण प्लस दिलं तर इथं प्लस होईल. ठीक आहे, मग हे ऑटोमॅटिक काय होत चालेल? मायनस. बाकी सेम, बाकी काहीच चेंज नाही. फक्त हे प्लस प्लस न रॅशनलाइज झालं, तिथं कशाने होईल? मायनस मायनस. खाली हेच राहणार, फक्त वरचं चेंज होईल. तो क्वेश्चन होमवर्कला किती नंबरचा? 8. हा झाला अर्धा क्वेश्चन. हा झाला नाही अजून, हा फक्त हाफ क्वेश्चन झाला आपला. तुम्हाला सांगितलं तो आला होता म्हणून. आता समोर आपल्याला हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे, तो इथं सॉल्व्ह होऊन जाईल. 12 नंबरचा इथपर्यंत आन्सर येऊन जाईल. 12 नंबर नाही, तो किती नंबर येतो? 8 नंबर. म्हणजे त्याला इथपर्यंत सॉल्व्ह करण्याची गरज आहे, समोर सॉल्व्ह करण्याची गरज नाही. आता हे झालं 2. दॅट इज, बघा हा क्वेश्चन आपला टफ आहे थोडा, तुम्हाला म्हटलं होतं वेगळा आहे. दॅट इज, हा रेशो याच्या बरोबर आला, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय आलं? सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. हा थोडा डिफरंट क्वेश्चन आहे याच्यापेक्षा. म्हणजे आतापर्यंत आपली डायरेक्ट RHS येत होती, आपल्याला एक स्टेप समोर जाणे. इथं एक थेरम असतो तुमचा, बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. कोणता रेशिओ? इक्वल. म्हणजे कसं बघा, सांगतो तुम्हाला कसं. तर ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल ना. काय असेल? ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. तर ए अपॉन बी इज इक्वल टू ए प्लस सी आणि बी प्लस डी आपण करू शकतो. समजलं तुम्हाला? ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल तर ए अपॉन बी इज इक्वल टू ए प्लस सी बी प्लस डी असं करू शकतो आपण. मग आता असंच आपल्याला अप्लाय करायचंय. बघा मग इकडे काय? टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. थेरम ऑन इक्वल रेशिओ करायचा. टॅन थिटाला तिकडे ऍड करा, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि इकडं सेक थिटा मायनस 1 प्लस टॅन थिटा. बस आपला आन्सर संपलं. हे जे आहे ना, हे फक्त या फॉर्मॅटमध्ये लिहा. सुरुवातीला कोण आहे, मधात कोण आहे, फायनलला कोण आहे, तेच आन्सर येते. टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. बस इकडे पाहायचंच नाही, डायरेक्ट क्वेश्चन बघायचा. टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन हेच प्रूव्ह. आणि तो जो 8 नंबरचा क्वेश्चन दाखवला तुम्हाला, त्याच्यात ही करायची गरज आहे का? इथंच आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, समजलं? हे झालं आपलं प्रॅक्टिस 6.1 आणि ते 4 क्वेश्चन झाले होमवर्कला प्रॉब्लेम सेट मधले. पहिले 3 आणि तो 8 नंबरचा. ठीक आहे, बघून घ्या एकदा याला.